आमदार सुरेश धस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन। बीडच्या आष्टी शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकामधून 3 किलोमीटर अंतरापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही भव्य पायी रॅली संपन्न झाली। यावेळी संपूर्ण आष्टी तालुक्यातील सर्व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज त्रिशताब्दी 300वा जन्म उत्सव सोहळा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा संपूर्ण जगभर साजरा होत आहे। याचा आम्हाला अभिमान आहे। ही आष्टी शहरातील रॅली संपूर्ण नागरिक चौंडी इथं अहिल्यादेवी होळकर यांच्या दर्शनासाठी आम्ही जाणार आहोत, असं आमदार सुरेश धस यांनी सांगितलं आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी आम्हाला कार्यक्रम देण्यात आलेला आहे आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती जी आहे ती अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये आणि यावर्षी संपूर्ण भारतवर्षामध्ये ती साजरी होते आणि हे पहा किती आनंद आहे, किती उत्साह आहे। अतिशय मोठ्या उत्साही वातावरणामध्ये ही जयंती त्या ठिकाणी साजरी होते। इथला कार्यक्रम संपल्याच्या नंतर सर्व लोक हे चोंडीला त्या ठिकाणी दर्शनासाठी जाणार आहोत। आदरणीय सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती अतिशय उत्साहाच्या भरात साजरी करण्यात येत आहे। सर्व जाती धर्मातील, सर्व प्रांतातील, सर्व घटकातील लोक यामध्ये सामील आहेत आणि अशी भव्य दिव्य नियोजन आष्टी या शहरात आपण केलेलं आहे। गल्लीपासून दिल्लीपर्यंत आज मोठ्या स्वरूपात अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी होत आहे। त्याचप्रमाणे आष्टी पाटोदा शिरूरमध्ये सुद्धा होत आहे। याबद्दल मी देवेंद्रजी फडणवीस साहेब, नरेंद्रजी मोदी साहेब आणि या मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय आमदार सुरेश धस यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स, खबर प्रत्येक क्षणाची। आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।